सांगाल पहिली प्रतिक्रिया? आज विधान परिषदचं निवडणुकीचं मतदान आहे आणि सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की मागच्या 2 वर्षापासून म्हणजे 2 टर्ममध्ये मी नेतृत्व केला आणि माझ्या नेतृत्वामध्ये जी की चांगली कामं केल्या गेली त्या अनुषंगाने जवळपास 33 ते 35% साधारणतः जुने मतदार आहेत आणि माझं काम जे आहे साधारणतः सगळ्या मतदारांना माहीत असल्यामुळे म्हणजे मला तो उत्साह पाहायला मिळाला. मी 2-3 सेंटरचा कानोसा घेतला. आता आपल्यासमोर मी या ठिकाणी आलो. एक चांगला उत्साह सगळ्यांमध्ये आहे असं मला पाहायला मिळालेलं आहे. भाऊ, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला त्याचवेळी तुम्ही म्हटलं होतं की माझा विजय हा 1000% निश्चित आहे. आता काय परिस्थिती आहे? विजय हा आज 1000% निश्चित आहे, कारण फार समोर कोणी ऑपोजिशन नाही आहे आणि माझा जो लोकांशी कॉन्टॅक्ट आहे, माझ्या मतदारांशी जो कॉन्टॅक्ट आहे तो एक फॅमिली मेंबर म्हणून मी त्यांची ट्रीट करतो. आता मी गेल्या 6 महिन्यापासून माझ्या सगळे मतदारांशी माझं पूर्ण जाणं येणं बोलणं आहे. त्यानुसार मला 1001% मला पूर्ण आश्वस्त आहे. मी 1000% मी निवडून येणार आणि नुसतं थोडा थिरक्यार मतदारांना निवडून येणार नाही, चांगल्या मतांनी निवडून. किती मतं घेऊन निवडून? काँग्रेसने व्हीप जारी केलेला आहे. किती मतं हे सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी चांगल्या मतांनी निवडून येणार. शहर काँग्रेसने व्हीप जारी केलाय, 17 नगरसेवक मतदान करणार नाही. कसं पाहता त्यांच्या? नाही, पहा, आहे त्यांचा वैयक्तिक विषय आहे. काँग्रेसने काय निर्णय घ्यावा, त्यांचे नेते कसे आहेत, काय आहे, मला काही फार सांगण्यासारखं त्यामध्ये वाटत नाही. कारण काय असते तुम्हाला सांगतो की हा काँग्रेसने सुरुवातीपासून जो निर्णय घेतला तो कसा घेतला, काय घेतला, कोण्या पद्धतीने घेतला, म्हणजे पहिल्यांदा तर काँग्रेसला कोणी उमेदवार सापडत नव्हता. सगळ्यात तरी आणला तो काय झाला हे सगळ्यांना जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला काही जास्त बोलण्यासारखं वाटत नाही आणि मला फक्त एवढं सांगता येईल की माझा विजय हा 1001% आहे. कुठे मला दुमत नाही, बऱ्याच काही गोष्टी चालतात इकडे तिकडे होतात, पण साधारणतः माझा स्वभाव, माझं वागणं, माझं बोलणं गेल्या 14 वर्षापासून हे सगळे मतदार मंडळी पाहतात आहे आणि हे एकमेकाला कन्व्हिन्स करत आहे. कारण मी सांगितलं 35-33%, 35% जुनी मतदार आहे. ती सांगतात एकमेकाला का नाही हा माणूस चांगला आहे, फोन करतो, फोन उचलतो, येतो, भेटतो. काही तर अशी लोक आहेत की मतदाराच्या घरी जाऊन पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, नेते मंडळी आहे. मी त्यांच्याकडे 6-6, 7-7 जाऊन बसून आलेलो आहे. त्यांच्या म्हणजे सुखदुःखात राहत. त्यामुळे मला सगळी गोष्ट जाणीव आहे. त्या दृष्टिकोनातून 100% माझा विजय पक्का आहे. काँग्रेस सोबत आहे निवडणुकीत? असं तुम्हाला सांगतो, मतदार कोणत्याही सोबत राहू शकतो. काँग्रेस सोबत आहे की ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण साधारणतः सगळे मतदार माझ्यासोबत आहे, याच्यात कुठे काही दुमत नाही. शेवटचा प्रश्न, 2018ची पुनरावृत्ती 2024 मध्ये होईल का? नाही, असं सांगता येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं नगरसेवकांचं म्हणून प्रश्न. नाही, मी तुम्हाला एक सांगतो की हे असं सांगता येणार नाही, कारण या घडीला सांगता येणार नाही. पण असं आहे की निर्णय चांगलाच येईल आणि 1001% तुम्ही म्हणता तसाच निर्णय येईल, याच्यात काही दुमत नाहीये. धन्यवाद.